दंडवत आपुल्याले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता अर्थात कीर्तन निरूपणा करता निवडलेला गोड पवित्र आणि प्रासादिक अशा स्वरूपाचा अभंग आहे. ज्यांचा अभंग ज्यांची दिव्य अशा स्वरूपाची अक्षर या कीर्तन श्रवण सुखाच्या करिता आपल्या समोर निवडलेली आहेत. अर्थात ज्यांना माझ्या जगद्गुरु श्री तुकोबारायांची ओळख नाही, आता तरी कीर्तनात बसलेला असा एकही सद्ग्रस्त इथं नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु आणि या जगाचे असणारे जगद्गुरु म्हणून ज्यांना संबोधलं गेलं ते असणारे श्री तुकोबाराय. या तुकोबारायांचा चार चरणाचा गोड पवित्र आणि प्रासादिक अशा स्वरूपाचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय तुमच्या माझ्या समोर तळमळ व्यक्त करतायत, आपल्याला विनवणी करतायत, कळकळीनं करतायत, हात जोडून विनवणी करतायत, आपल्या चरणाला दंडवत करून विनंती करतायत की बाबांनो, लाख मोलाचा अनमोल किमतीचा नरदेह नरतनू नर शरीर आपल्याला प्राप्त झालेले ना, मग आपण एक काम करा, या मानव जन्माची सार्थकता करण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. आपण मिळालेला हा नरदेह आहे, याची सार्थकता करून घ्या. आणि ती सार्थकता कशानं होणार, तो तुमच्या माझ्या हिताचा उपदेश जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा करतात. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला मला सावध करतायत, तुम्हाला मला जाग करतायत. आपल्या आत्म उद्धार ज्यानं होणार आहे ते भगवत भक्ती, भगवत नाम साधना आहे. ती नाम साधना करण्याच्या करता श्री तुकोबाराय तुम्हाला मला प्रवृत्त करतायत. उपदेश आपल्याला तेच करतात की जे आपले असतात. उपदेश कोण करतो आपल्याला? जे आपले असतात, जे सदैव तुमचं माझं हित जाणतात, ज्यांच्या अंतःकरणामध्ये तुमच्या माझ्याविषयी श्रद्धा आहे, सद्भावना आहे, प्रेम आहे, जे तुमच्या माझ्या हिताचा विचार करत असतात, ते आपल्याला उपदेश करतात. उपदेशो नाम अप्त अनुशासनम. आपल्याला उपदेश ते करतात जे सदैव आपलं हित जाणतात. या जगामध्ये अवताराला आलेले पुरुष, अवतारी पुरुष जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय इथं अवताराला येण्याच्या मागचं प्रयोजनच हे होतं, आडराणाला अधपतनाला भरकटत चाललेल्या या समाजाला सन्मार्गाला लावण्याच्या करता संत इथं अवताराला आले ना. मग तुकोबाराय आज तुम्हाला मला तुमच्या आत्म उद्धाराचं साधन ज्यानं होणार आहे तो उपदेश आपल्याला करतात. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, अरे सावध व्हा, लाख मोलाचा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. या मिळालेल्या नरदेहाची सार्थकता करायची असेल ना, आजपर्यंत जेवढं आयुष्य गेलं, या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण भगवत भक्ती, भगवत नाम साधना केली असेल नसेल, परंतु इथून पुढे किती शिल्लक राहिलंय याचं ज्ञान आपल्याला बोला ना. वाढदिवसाची तारीख सगळ्यांना सांगता येईल, माझ्या समोर बसलेल्या माझ्यासह आजूबाजूचे सर्वांना. मला एकदा आपली मृत्यूची तारीख सांगा बरं. मी काय बोलतोय ते कळतंय ना? ऐका, पहिलं हे क्लिअर करतो. आज आपण या पंकज लॉन्स मध्ये जे आलोय ना, एरवी नेहमीच येत असतो, पण लग्नाला येत असतो. आज आपण एका पुण्यवान, कर्तृत्व संपन्न, कष्टातनं ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या जीवनाची वाटचाल केलेली आहे, शून्यातून विश्व ज्या परिवारानं आज या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, अशा एका पुण्यात्म्याला आपण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आलेलो आहे. पण आपण श्रद्धेनं इकडे लक्ष देतायत, पण थोडंसं संवाद करूयात. कारण कालच श्रीमद भगवत गीतेची जयंती साजरी झालेली, बरोबर? या जगाच्या पाठीवरती सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाचा ग्रंथ जो कुरुक्षेत्रावरती यत्र योगेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाच्या समोर जे गुह्य ज्ञान प्रगट केलं ना, तो गीता जयंतीचा कालचा पर्व काळ आहे. मोक्षदा एकादशी आणि आजचा हा द्वादशीचा पर्व काळ आहे. आपण थोडंसं संवादात्मक कीर्तन करूयात. खूप लांब जरी आपण बसलेला असाल, पण तरी आपलं सर्वांचं लक्ष चित्त इकडं आहे याची मला जाणीव आहे. थोडंसं मिस्तरी आपण संवादात्मक जर झालं तर मग आम्हाला सगळ्यांना आणखी छान वाटेल.
मला सांगा, आपल्याला सगळ्यांना जन्मतारीख सांगता येते का नाही? तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर? बोला. जरी उशिरा सुरू झालं, उशिरा संपणार नाही. मी आहे ना, वेळेत संपवतो, काळजी करू नका. आता बोला, जन्मतारीख माहिती आहे सगळ्यांना? माहिती आहे? कोणाला माहित नाही? सगळ्यांना माहिती आहे. ज्याला खात्रीशीर माहित नसेल त्याची 1 जून ठरलेली. पण आता आहे का, जन्मतारीख सर्वांना माहिती आहे, पण माझ्या समोर असा एकही भाविक माणूस कोणी नाहीये का त्याला आपली मृत्यूची तारीख सांगता येईल का? तर आपला मृत्यू कधी, कुठं, कसं, केव्हा, कुठल्या वेळेला, कुठल्या क्षणाला, याचं ज्ञान तुमच्या माझ्या कोणाच्या जवळ नाही. जेवढं आयुष्य मिळालं तेवढं आयुष्य आम्ही भगवत भक्ती, भगवत नाम साधनेमध्ये व्यतीत केलं, नाही केलं माहित नाही. पण इथून पुढे शिल्लक राहिलेल्या आयुष्यामध्ये आमचं जीवन असं असावं का याच जन्मामध्ये आमच्या मानव जन्माची सार्थकता व्हावी, याच्याकरताचं उपदेश, मार्गदर्शन संत आपल्याला करतात. आता तरी पुढे हाची उपदेश. काय उपदेश करतात? नका करुणाश आयुष्याचा. खूप सोपा अभंग आहे. अभंग गायल्याबरोबर आपण सगळे सुज्ञ श्रोतृवर्ग आहात, सर्वांना भाव अभंगाचा लगेच समजतोय. नका करुणाश आयुष्याचा. अरे आयुष्य आता मिळालंय, परत मिळेल याची शाश्वती नाहीये ना. म्हणजे मातीमोल करू नका, हे वाया घालवू नका. भगवत भक्तीमध्ये आपण त्याचं भजन करत असताना याची सार्थकता करून घ्या. आणि मग त्याच्याकरता महाराज म्हटले, आपल्या चरणावरती मी नतमस्तक होतो. सकळांच्या पाया माझे दंडवत. मी दंडवत घालतो, आपल्याला विनंती करतो आपल्याला की आपण या जन्माची सार्थकता करून घ्या. याच्याकरता महाराज म्हणतात, आपुल्याले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त शुद्ध असावं, सात्विक असावं, भगवत सेवेमध्ये असावं. आपण ज्या ठिकाणी काम करत असाल, आपण ज्या क्षेत्रात कार्य करत असाल, त्या क्षेत्रामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये प्रामाणिकता ठेवा. नक्की आपलंही जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाहीये. हित ते करावे देवाचे चिंतन, करो नियामन एकविध. आपलं हित त्याच्यातच आहे, देवाच्या चिंतनामध्ये. श्रद्धायुक्त अंतःकरणानं, सद्भावानं आपण जर श्रद्धेनं देवाचं भजन केलं ना, तर आपल्याही जन्माची सार्थकता होणार. समारोपाच्या चरणामध्ये तुकोबाराय तुमच्या माझ्या जीवनामध्ये, तुमच्या माझ्या पदरामध्ये मिळणारा जो लाभ आहे, अशी सेवा जर आपल्या जीवनामध्ये असेल तर काय लाभ होणार? की जो लाभ झाला आपल्या वाडवडिलांच्या कृपा आशीर्वादानं आमच्या किरण शेठच्या जीवनामध्ये, काय लाभ होणार आहे का? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. अहो, जर आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असेल, प्रेम असेल, सद्भावना असेल आणि आई वडिलांचा कृपा आशीर्वाद असेल, प्रामाणिकता असेल, तर आपण ज्या क्षेत्रात काम करत असाल, शून्यातनं आपण आज या परिवारानं विश्व निर्माण केलेलं आहे. मला असं वाटतं हा उपकार कोणाचा असेल तर तो आपल्या वडिलांचा आहे, का ज्या वडिलांनी आपल्या जीवनामध्ये आमच्या किरण शेठला प्रामाणिकता शिकवली आहे. पुढे विस्तार करणार याचा. पण महाराज म्हणतात, हे सगळं शक्य आपल्याला सुद्धा, हे आपल्यालाही शक्य आहे. पण त्याच्याकरता जी दिनचर्या साधू संतांनी, आपल्या वाडवडिलांनी आपल्याला सांगितली ना, ती दिनचर्या जर आपण आपल्या जीवनामध्ये सांभाळणार असाल तर तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुल्याले चित्त शुद्ध करा. विठ्ठल विठ्ठल. गोड असा भाव जगद्गुरु श्री तुकोबाराय या भंगाच्या द्वारा आपल्या समोर प्रतिपादन करतायत. 45 मिनिटाची वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. 12:15 वाजेपर्यंत आपण सेवा करणार आहोत. ज्या निमित्तानं उपस्थित आहोत ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे, तरी वाक्याचं कर्तव्य नात्यानं काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या या पवित्र असणाऱ्या तीरावरती मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आपल्या या क्षेत्रामध्ये महामुनी अगस्ती महाराजांच्या नित्य वास्तव्यानं पावन असणारा आपला हा सगळा दरबार श्री क्षेत्र अकोले. या अकोले गावातील असणारी आपली ही सगळीच आदर्श अशा स्वरूपाचे परिवार, त्यामध्ये विशेषत्वानं आदरानं ज्या परिवाराचं नाव घेतलं जातं तो म्हणजे परदेशी परिवार. या परदेशी परिवारातील आधार, वटवृक्ष, पितृतुल्य असणारे, खरं तर ज्यांच्या कष्टातनं आज या परदेशी परिवाराचं
समर्थ कंस्ट्रक्शनच्या नावानं खूप मोठं नाव आपल्या अकोल्यामध्ये आणि अकोले पंचक्रोशीमध्ये घेतलं जातं. याच्याकरिता उपकार कोणाचा असेल तर ज्या बापानं कष्टातनं राबून एक एक रुपया जोडून जतन करून ठेवून सगळ्यात महत्वाचं आपल्या मुलाला जर श्रीमंती कुठली दिली असेल ना, अलीकडच्या काळाचा विचार करू गेलात तर लोकांकडे पैसा भरपूर आहे, नाही का? तुम्ही खूप टेन्शन मध्ये बसले, अजिबात नाही का? आपल्याकडं हा आहे ना असं. हा खूप पैसा आहे लोकांकडं. एवढा पैसा एक वाक्य सांगतोय का? अलीकडच्या काळामध्ये आपण प्रवास करत असताना, नित्य समाजामध्ये फिरत असताना एवढी श्रीमंत माणसं आपल्याला भेटतात, एवढी भेटतात का अलीकडच्या काळामध्ये पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलाला भेटतात आपल्याला. पाऊल टाकला का श्रीमंत माणूस, एवढा पैसा लोकांकडे. एक काळ असा होता का गरज पैशाची होती, ऐका, पण तेव्हा तो मिळत नव्हता. आज गरजेपेक्षा 10 पट जास्त पैसा तुमच्या माझ्या सगळ्यांकडे. ऐका, पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलाला भेटतील आपल्याला. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलाला भेटतील, पण परमार्थाची आणि अंतकरणाची श्रीमंती असणारी माणसं भेटण्याकरता आपल्याला आपली पावलं झिजवावी लागतील. हे सहज शक्य नाहीये. त्याच्याकरता उपकार असावा लागतो वडिलांचा, आईचा, का ज्यांनी हे सुसंस्काराचं ज्ञान या परिवारामध्ये दिलं, रुजवलं आणि ते सांभाळण्याचं प्रामाणिकपणे काम आमचे किरण शेट्टी या ठिकाणी करतायत. अशी असणारी या परिवाराचे आधारवड कैलासवासी हरिभाऊ चिमनराव परदेशी अर्थात मुंडावरे. अनेक वर्षापूर्वी हा परिवार आपल्या अकोल्यामध्ये आला. व्यवसायाच्या निमित्तानं असेल, आपल्या मोलमजुरीच्या निमित्तानं असेल, जेव्हा सुरुवात केली असेल आमच्या या हरिभाऊ काकांनी आपल्या या प्रपंचाला, खरं तर तो काळ एक जास्त दिवसाची मैत्री नाही आमची किरण शेठची माझी, ती फक्त एक 6 महिन्यापासूनची आहे. ते पण आमचे ज्यांचं साधकाची माऊली यूट्यूब चॅनलचे आमचे सर्वेजी बाळसराफ, आणि ज्यांच्यावरती विशेष प्रेम किरण शेठचं आहे ते आमचे पप्पूदादा बाळसराफ. यांच्यामुळं हा परदेशी परिवार जोडला गेला. पण या 6 महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं एवढं प्रेम या परिवाराविषयी, जर 6 महिन्यात माझ्यासारख्याला एवढं प्रेम मिळालं असेल तर आपण नित्य त्यांच्या सहवासामध्ये राहणारी आपण सगळी मंडळी आहात. ऐका, मी का सांगतो हे सगळं? खरं तर जेव्हा सुरुवात केली असेल त्यांच्या वडिलांनी, कैलासवासी हरिभाऊ काकांनी आपल्या या प्रपंचाला, तो काळ असा होता, खरं तर त्या काळामध्ये एक वेळच्या भाकरीची सुद्धा शिराणी होती, मोलमजुरी करायची. पण एक कला आपल्या जीवनात, म्हणतात ना, कला माणसाला कधी उपवाशी ठेवत, मग कुठली का होईना असे ना. शिक्षण भरपूर मिळतंय, पण सुसंस्काराचं ज्ञान सगळीकडेच मिळतंय असं नाहीये. एक कला होती त्यांच्याकडे, मग ते उत्कृष्ट अशा स्वरूपाचे कारागीर होते. पूर्वीच्या काळात जेव्हा सगळी दगड बांधकामं व्हायची ना, आता सगळं सेंट्रिंगचं सगळं हे स्लॅबची घरं निघाली, पण त्या काळामध्ये दगडाचीच मंदिरं, दगडाचीच घरं, आणि अशा काळामध्ये दगडाला आकार देण्याचं काम आमच्या किरण शेठच्या वडिलांनी तेव्हा केलं. खूप कष्टातनं एक एक रुपया जोडला, साठवला, जतन करून ठेवला. सुसंस्काराचं ज्ञान त्यांना दिलं. उत्तम अशा स्वरूपाच्या दगडी बांधकामाचे कारागीर म्हणून आपल्या तालुक्यामध्ये ज्यांची ख्याती होती ना, ते या परदेशी परिवारातील कैलासवासी हरिभाऊ काका. आणखी कारखान्याचा जो बॉयलर असतो ना, त्या बॉयलर बांधकामाकरता आदरानं आणि पहिलं ज्यांचं नाव घेतलं जायचं ते आमचे किरण शेठचे वडील कैलासवासी हरिभाऊ काका. म्हणजे जेवढं मी सांगेल आपल्याला, माझ्या 45 मिनिटात हे सांगून होणारच नाहीये का, तर तेवढं या परिवारानं जेव्हा भेटेल तेव्हा फक्त आणि फक्त महाराज माझ्या वडिलांना खूप कष्टातनं आणि प्रामाणिक समाजाची केलेली सेवा, ती आज सेवा माझ्या फळाला आलेली आहे. सांगू आपल्याला, त्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांनी सुद्धा लातूरला एक उत्कृष्ट कारखान्यामध्ये जे बॉयलरचं बांधकाम केलं जातं, उत्कृष्ट कारागीर म्हणून त्यांचा सत्कार त्यावेळेला मुख्यमंत्री असताना त्यांनी यांचा केला होता. म्हणजे मला किरण शेठ म्हटले, महाराज हे फक्त सांगतोय पण याचा जास्त उल्लेख नको आपल्याला. ऐका, ही परमार्थाची अंतकरणाची श्रीमंती आहे. खरं तर सुसंस्काराचं ज्ञान ज्या बापानं दिलं ना, त्या बापाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या करता आज हा एवढा मोठा सोहळा परदेशी परिवाराने आयोजित केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल.
केलेला हा सगळा प्रपंच आणि त्यातनं जोडलेली ही जीवाभावाची प्रेमाची आपण सगळी मंडळी, विशेषत्वानं कैलासवासी हरिभाऊ चिमणराव परदेशी काकांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. वय वर्ष 91 पर्यंतचं आयुष्य त्यांना मिळालं. खरं तर एवढं आयुष्य आमच्यासारख्या, मी आमच्याकडे बोट करतोय फक्त, आणि माझ्या बरोबरची जेवढी तरुण समोर बसलीत, आपल्याला एवढं आयुष्य मिळेलच याची शाश्वती बरं तुमचं सोडा, आमचं सांगा बा. कोणालाच नाहीये. पण या लोकांना, जुन्या जाणत्या माणसांना का मिळत होतं? तर राब राबत होते, कष्ट करत होते, आहार युक्त होता, सात्विक होता. तुकोबराय म्हणतात तसं, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण. बोलणं असं होतं का आपल्या बोलण्यामुळं कोणाचं मन दुखवलं नाही पाहिजे. ते संस्कार किरण शेठ मध्ये. आपण बोललो ना तर आपल्या बोलू ऐसा बोल जेने बोले विठ्ठल डोले. बोलायचं तर देवाचंच. आपल्या बोलण्याच्या नंतर एखाद्याला राग नाही आला पाहिजे, त्याचं समाधान झालं पाहिजे, असं बोलणं आपलं असलं पाहिजे. मधुरवाणी बोठी तू का म्हणे बाबा कोटी, तू का म्हणे बाबा कोटी, तू का म्हणे बाबा कोटी. आ मधुरवाणी बोठी तू का म्हणे बाबा कोटी, तू का म्हणे बाबा कोटी, तू का म्हणे बाबा कोटी. मधुराबानी ओठी. वाणी कशी असली पाहिजे? मधुर असली पाहिजे. आपण बोललो की आपल्यापासून लोक लांब नाही गेली पाहिजे, आपल्याशी संवाद करावासा वाटला पाहिजे. खरे संस्कार सगळे या परिवारात मला पाहायला मिळाले. सन्माननीय त्यांचे चिरंजीव श्री किरण हरिभाऊ परदेशी, त्याचबरोबर त्यांचे दुसरे चिरंजीव श्री सूरज हरिभाऊ परदेशी, त्यांच्या 2 मुली सुनीता विशाल कुमावत, त्याचबरोबर वनिता सचिन कुमावत. सुनबाई आहेत आमच्या भावी सोनाली किरण परदेशी, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी आहेत आईसाहेब कांताबाई हरिभाऊ परदेशी. नातवंड आहेत प्रणव, प्रतीक, सायली, स्वामिनी आदी करून समस्त असा हा परदेशी परिवार. मागच्या वर्षी दत्त जयंतीच्या पर्वकाळावरती हरिभाऊ काकांचं देहावसान झालं आणि आज बरोबर 1 वर्षानं मोक्षदा एकादशी अर्थात काल झालेली श्रीमद भगवद्गीतेची जयंती आणि आजचा हा द्वादशीचा पर्वकाळ. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. हा विशेष अशा स्वरूपाचा आजचा द्वादशीचा पर्वकाळ आहे. या पर्वकाळावरती हा प्रथम पुण्य स्मरण सोहळा. ती म्हणाल सोहळा कसा? तर हा सोहळाच आहे. मरणोत्तर केले जाणारे जे काही सोहळे असतात का जे तुमच्या माझ्या जीवनामध्ये करावे लागतात, हे आपण आपल्या मनानं करत नाही, तर आपला धर्म आपल्याला शिकवतो. आपल्या वाडवडिलांचं आपल्या परिवारातनं जाणं झालेलं असेल ना, तर त्यांच्या पश्चात हे सगळे विधी सोहळे करावे लागतात. आपल्या जीवनात प्रमुख 2 सोहळे आहेत. पहिला आहे तो जन्माचा आणि दुसरा आहे तो, बोला ना, मरणाचा, मृत्यूचा. 2 सोहळे ज्ञानोबाराय म्हणतात. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, नामनो नये धनंजया जिया परी. 3.5 हाताच्या शरीर रूपी देहाच्या गावाला तुमचं माझं येणं झालेलं असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये 2 सोहळे तर ठरलेच आहेत. पहिला आहे तो जन्माचा आणि दुसरा आहे तो मृत्यूचा, मरणाचा. ज्याचं बारसं आपण आनंदाने केलं ना महिला मंडळ, त्याचं 13वं सुद्धा आपल्यालाच करावं लागतं ना. करतो ना. जो खाटेवर आला त्याला एक ना एक दिवस ताटीवरती आपल्याला न्यावंच लागतं. तो नियमच आहे या मृत्यू लोकाचा. आपल्या जीवनातले हे प्रमुख अशा स्वरूपाचे सोहळे आहेत. खरं तर मी धन्यवाद देईल आमच्या किरण शेठला, त्यांचे बंधू सूरज दादा, समस्त परदेशी मुंडावारे सगळा परिवार. का धन्यवाद देईल? अरे ज्या बापाच्या कष्टातनं आज हा सगळा परिवार उभा राहिलेला आहे, ज्या बापानं सुसंस्काराचं ज्ञान या परिवाराला दिलेलं आहे,
त्या बापाचं जाणं या परिवारातनं झालं ना, तर आज हा सगळा परिवार सुखी समाधानी आनंदी अशा स्वरूपाचं जीवन कोणामुळे जगत असेल तर ज्या पित्यानं राबून कष्ट करून सुसंस्काराचं ज्ञान या परिवारामध्ये दिलंय. मला असं वाटतं हा उपकार त्या पित्याचा आहे, म्हणून त्यांच्या ऋणातनं उतराय होण्याच्या करिता हा एक दिवसीय कीर्तन सोहळा परदेशी परिवारानं अर्थात श्री किरण शेठ परदेशी सगळ्या परिवाराने आयोजित केला आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्यांनी आम्हाला सगळ्यांना इथं निमंत्रित केलंय. खूप शांत संयमी आणि सुस्वभावी अशा स्वरूपाचे व्यक्तिमत्व आमचे किरण शेठ आहेत. त्यांच्याकरिता आपणही सगळेजण उपस्थित आहात. मला वाटतं आपण इथं येत असताना प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये एक सद्भावना प्रेम आहे. या विठ्ठल 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 विठ्ठल. बोला बोला बोला. खूप कष्ट करतात किरण शेठ. का तर तो वसाच वडिलांकडनं आलेला आहे, जो आपण सर्वजण जाणता. एक काळ किरण शेठच्याही जीवनातला जो आपण सर्वांनी पाहिलाय. दारिद्र्य सर्वांच्या जीवनामध्ये येत असतं, परंतु हाही सोन्याचा दिवस. आपण जर राबून प्रामाणिक आपल्या कामामध्ये जर सेवा करत असाल तर हाही आनंदाचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. जो कष्ट करेल तोच फळ भोगेल, जो कष्ट करत नाही त्याला फळ मिळेल. पूर्वी लोक म्हणायची दे रे हरी पलंगावरी. मिस्त्री बरोबर. हरी आता काय पलंगावर देत नाही. तुम्हाला काही मिळवायचं असेल तर तुम्हाला कष्टच करावे लागतील. आज या किरण शेठच्या माध्यमातून समर्थ कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून आज शेकडो आमच्या गोर गरीब परिवारातील मजुरांचा परिवार चालतोय. हो, जो मी पाहिलेला आहे. आणि काही गोष्टी आपण अनुभवातनच मांडलेल्या योग्य असतात. बरोबर. कधी कधी आम्ही कीर्तनाला आलो की मग सांगावं लागतं, जो संयोजक असतो मला थोडी पारिवारिक माहिती द्या. मला आज कोणालाच विचारायची गरज नाही का या परिवाराची माहिती मला द्या. त्यांच्या वडिलांच्या कार्याविषयी मला जास्त माहित नसेल, पण ज्यांना आपण अनुभवतोय सर्वजण ते किरण शेठ. म्हणजे एक काळचे किरण, कदाचित जसं म्हणतात ना, काय पैसा तारो तीन नाम परशा परशु परशुराम. ही नावं पैशाची आहेत बरं. जुनी कीर्तनकार मंडळी सांगायची. एखाद्याकडे जर फारच पैसा नसला ना तर त्याला कोणी आवाज द्यायचे, परशा इकडे बघा. त्याच्याकडे थोडाफार पैसा आला तर मग लोक म्हणायचे, अरे परशु इकडे वाळा. आणि जर आता खूप पैसा झाला का जी लोक परशा म्हणत होती, जी लोक परशु म्हणत होती, ती लोक परशुराम शेठ म्हणतात. एक काळचा आमचा किरण, माफ करा माझ्यापेक्षा वय जास्त आहे त्यांचं, एक काळचा किरण कधी कधी एखादा रागात उद्धट नावानं बोलत असेल, पण आज मात्र आदरानं किरण शेठ म्हणूनच नाव घेतलं जातं. हे का तर आपण केलेलं सुसंस्काराचं बीजारोपण खरं तर आपल्याला मोठं करत असतं, का जे आपण अनुभवलंय. मग अगदी उदरनिर्वाहासाठी आलेली आमची पर प्रांतातनं आलेली जी काही आमची बह्य मंडळी सुद्धा त्यांच्याकडे कामाला 100 लोकांचा स्टाफ आहे. बरोबर. 100 मजूर लोक काम करतात. पण जे मी एक कामाच्याच निमित्तानं त्यांचा माझा परिचय झाला, त्या अनुषंगानं मैत्री वाढली. खरं तर गुरुवारी बाजार असेल तर किती पैसे असो नाही तर नसो, परंतु बुधवारी मजुरांचा पगार झाला पाहिजे हे कोण सांगतायत तर मजूर सांगतायत. बरोबर ना. ते सांगतायत महाराज ऐसा सेट हमने कभी देखाच नाही. म्हणजे काही काही लोक आहेत का जी 10-10 वर्षापासनं 5-5 वर्षापासनं एकाच मालकाकडे काम करतायत, का जे सांगतायत आपल्याला त्यांच्या जीवनातले अनुभव. मी अजून किरण शेठच्या तोंडात हाताखालच्या मजुराला शिवी देताना पाहिलं नाही. मी पाहिलं नाही. नाहीतर त्यांचं क्षेत्र, अर्थात आपण सगळे आता मंडळी त्या क्षेत्रातले आहेत, आपण अनुभवतोय ज्ञानराज महाराज का शिवीशिवाय चालतच नाही. बाजूला बोल, शिवीशिवाय चालतच नाही. परंतु सुसंयमी एखादा मालक जर मजुराला बोलला जाता, बरोबर, मजुरा बोलला ना तरी किरण शेठला त्रास होतो. का तर त्यांच्या कष्टावरती हे सगळं आम्ही काम करतो आणि म्हणून आपण त्यांना सांभाळलं पाहिजे. तेच खरे देव आहेत. आणखी आम्ही काल परवा बसलो होतो आणि महाराज पत्रिकेत एक टीप छापायची राहिली का आहेर स्वीकार. आहेर म्हणजे जे दुखवटा, आहेर म्हणजे दुखवटा, दुखवटा स्वीकारला जाणार नाही.
छापायचं राहिलं, परंतु तरी लोक काय ऐकत. खरं तर या प्रथा आता हळूहळू बंद व्हायला पाहिजेत, पण म्हणे लोक काय ऐकत नाही. पण आम्ही संकल्प केलाय, जरी दिले लोकांनी ते मात्र आपण लगेच, आज कार्यक्रम झाला संध्याकाळी कारखान्यावर जायचं, सगळ्या ऊसतोड कामगारांच्या गोरगरीब परिवारातल्या मुलांना ते देऊन टाकायचं. मला वाटतं ही सुद्धा भावना अंतःकरणामध्ये असते. आज एक काळ असा होता का त्यांना त्यांच्या लग्नाला स्वतःचे कपडे नव्हते. त्यांचं लग्न हे मित्राचं लग्न झालं होतं नुकतंच, आणि आता लग्नाला जायचं. मी धन्यवाद देईल त्यांच्या सासरवाडीकडच्या सगळ्या मंडळींना. हो, अलीकडं पैसा, प्रॉपर्टी, बंगला, गाडी, माडी, वैभव पाहून मुली दिल्या जातात. बरोबर ना पप्पू शेठ? पैसा, प्रॉपर्टी पाहून मुली दिल्या जातात, परंतु संस्कार मात्र पाहिले जात नाही. तो अलीकडचा काळ आहे की जो आपण अनुभवतोय. पण मला वाटतं आमच्या किरण शेठला मुलगी देत असताना, 40 गावचा एवढा लांबचा परिवार आहे, त्यांनी प्रॉपर्टी, पैसा पाहिला नाही, फक्त मुलगा पाहिला आणि आपली मुलगी दिली. आज एवढं मोठं वैभव या परदेशी परिवाराचं आपल्याला पाहायला मिळते. खूप आहे आज. मी जास्त विस्तार नाही करत आता. आणि हे सगळं असताना अंतःकरणामध्ये देण्याची वृत्ती आहे. एखादा अडला असेल, गरीब असेल, तर त्या गरीबालाही मदत केली पाहिजे. हा स्वार्थ अंतःकरणामध्ये ज्यांचे आहे ना, खरं तर तो हा सगळा परिवार आहे. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, या परिवाराची विशेष श्रद्धा आहे श्री सोमेश्वर भगवान परमात्मा आपल्या धुमाळवाडी घोलप वस्तीला. बरोबर? खरं तर या मंदिराचं काम सुरू झालं. आमचे सुधीर शेठ घोलप मंडळी सगळी इथं, चंद्रकांत शेठ सगळी बसलेलीच, आमचे दत्ताभाऊ आहेत. या सगळ्या मंडळींनी पहिलं किरण शेठला म्हणजे, शेठ आपल्याला मंदिराचं काम सुरू करायचंय. खरं तर आजचा हा कार्यक्रम तिथंच ठरला होता. बरोबर? तिथंच ठरला होता, पण मधल्या काळात वातावरण प्रदूषित झालं. तेव्हा महाराज लोकांचे हाल होण्यापेक्षा आपण कार्यालयात कार्यक्रम घेऊ. नाहीतर त्यांची श्रद्धा होती हा कार्यक्रम तिथंच करायचा. जेव्हा मंदिर सुरू झालं, करायचं सुरू, पायाच खोदायचा आहे, मदतीची अपेक्षा आहे. ज्या वेळेला या सगळ्या घोलप बंधू मंडळींनी तिथं त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला ना, तर पहिली देणगी 1 लाख रुपयाची आमच्या किरण शेठनी त्या मंदिराला दिलेली. एकदा जोरदार टाळी वाजवा. वा. खरं तर ज्ञानोबारांची ओवी सांगतो आपल्याला. भगवान परमात्मा म्हणतात, मी कोणाच्याही घरी राहत नाही. बरं ऐका, परमात्मा म्हणतात, खूप लोक आहेत, लोकांकडे पैसा आहे भरपूर आहे, पण देण्याच्या करता दातृत्व शक्ती आहेच असं नाहीये. ज्ञानोबाराय म्हटलं ऐका, संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एके ठाया, हे जाण धनंजया प्रत्यक्ष विभूती माझी. स्वतः भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना, अरे जिथं संपत्ती पण आहे आणि देण्याच्या करता दातृत्व शक्ती सुद्धा आहे, त्या घरामध्ये माझी प्रत्यक्ष विभूती नांदते. आणि अनुभूती या परदेशी परिवारात आहे. स्वामी समर्थ केंद्राची श्रद्धेनं सेवा करणारा हा सगळा परिवार आहे. आणि आमच्या शेठच्या सगळ्या या जडणघडणीमध्ये आज किरण शेठ होण्यामागे जर उपकार कोणाचा असेल, म्हटलं जातं आपल्याकडं काय, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. म्हणून आमच्या भाभींनी खऱ्या अर्थानं राबून रात्रंदिवस जर चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये, चांगल्या विचाराच्या माणसांमध्ये आमच्या किरण शेठ यांना जायला परवानगी दिली. आणि खऱ्या अर्थानं एवढी श्रद्धा त्यांची सुद्धा आहे. स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये ते अजूनही रोज नित्यानं त्यांची सेवा आहे. मला असं वाटतं, हे मोठेपण कोणालाही मिळत नाही. ते मोठेपण मिळण्याच्या करता आपल्या जीवनामध्ये काहीतरी त्यागच करावा लागतो. तो त्याग केला त्यांच्या वडिलांनी, कैलासवासी हरिभाऊ काकांनी. सुसंस्काराचं ज्ञान बीजारोपण या परिवारामध्ये केलं. आणि आज हा सगळा समस्त परदेशी परिवार सुखा समाधानानं आनंदानं जीवन जगतोय ना, हा उपकार कोणाचा असेल तर तो फक्त आणि फक्त वाड वडिलांचा आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून त्यांच्या ऋणातनं उतराई होण्याच्या करता हे सगळे विधी करावे लागतात. या जगात तुमच्या माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे, खूप संख्या आहे, खूप लोक प्रेम करतात. पण त्या प्रत्येकाच्या प्रेम करण्यामध्ये स्वार्थ असेल, सागरजी, प्रत्येकाच्या प्रेम करण्यात स्वार्थ असेल. पण जगाच्या पाठीवर 2 पात्र असे ईश्वरानं निर्माण केलेत का त्यांच्या प्रेम करण्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाहीये. निस्वार्थ, निर्लोभ, निर्हेतुक अशा स्वरूपाचं प्रेम आपल्या जीवनामध्ये जे करत असतात ते तुमचे माझे आई वडील असतात. बाकी मंडळी प्रेम कराल, पण स्वार्थ असेल थोडा का होईना. काय भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, कोण कुणाची सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे प्राण्या.
बाजार. अरे वाटते आपल्याला आमच्यावरती हा प्रेम करतो तो प्रेम करतो, पण नाही. लोक स्वार्थी आहेत, स्वार्थापुरतं प्रेम करतात. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. आज ही लोक सगळी मागं पुढे फिरत असतील आपल्या. ऐका, कोविडचा काळ आपण सगळ्यांनी अनुभवलाय का नाही अनुभवला? कोरोना भाग्य आपलं, आपल्या बरोबरची जीवाभावाची खूप लोक गेली, खूप गेली, पण आपला नंबर मात्र अजून आला. हे तुमचं माझं भाग्य आहे. ऐका, तोही काळ अनुभवला. अहो, ज्या वेळेला आपल्यावरती प्रसंग येतो त्या प्रसंगामध्ये सगळीच लोक धावून येतात असं नाहीये. त्या प्रसंगामध्ये तुमच्या माझ्या पाठीवरती थाप टाकणारे आणि तुम्हाला मला आधार देणारे जर कोण असतील ना, तर ते तुमचे माझे आई वडील आहेत. ईश्वर स्वरूप असणारे. नाही तीर्थाला जाणं शक्य झालं आपल्याला चालेल, पण तीर्थ स्वरूप असणारे तुमच्या माझ्या परिवारातील घरातील असणारे आई वडील आहेत ना. महाराज म्हटले त्यांची श्रद्धेनं सेवा करा. आज किरण शेठ म्हणत असतील मी धन्य आहे, मी भाग्यवान आहे, असा बाप माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला. एक काळ असा होता, आमचे ते कालचे बाळासाहेब नाना मला सांगत होते, त्यांच्या दुकानावरती आम्ही बसलो होतो. ते म्हणे महाराज, किरण भाऊ म्हणे पहिला सायकलवर कामाला जायचा, बरोबर. सायकल घेतली का कुठं आमचे संजू शेठ जाधव त्यांच्या हाताखाली कामाला. पण आज एवढं मोठं वैभव आहे कशातनं? ते फक्त आणि फक्त कष्टातनं आणि बापाच्या कृपा आशीर्वादानं. कोणाचा तरी त्याग असावा लागतो, समर्पण असावं लागतं, आशीर्वाद असावा लागतो. आशीर्वाद असेल ना, आज नक्की अंतकरणात दुःख आहे. त्याच्या बापानं मला सुसंस्काराचं एवढं मोठं ज्ञान दिलं ना, तो बाप आज माझ्या परिवारामध्ये नाहीये. जगी ऐसा बाप भावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. गोटा एक हरले पाप, हो ज्ञानदेवा माया बाप, हो. जगी ऐसा बाप भावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. असा बाप माझ्या जीवनामध्ये मला मिळाला. भाग्यवान आहे मी का सुसंस्काराचं ज्ञान माझ्या बापानं मला दिलं. धंद्यातली असणारी प्रामाणिकता मला शिकवली. जे मिळेल ते कष्टानं मिळवायचं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. खरं तर जे मिळवायचंय ना, ते कष्टातनं मिळवायचं. जे मिळवायचंय ते प्रामाणिकतेनं मिळवायचं. ही भावना तुमच्या माझ्या अंतकरणात तेव्हाच प्राप्त होते जेव्हा असा आदर्श बाप आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवारामध्ये असतो. आणि बाप राग करत असेल, बोलत असेल, मारत असेल. राग येतो अलीकडच्या काळातील काही पोरांना आपल्या बापाचा. महाराज म्हटले अरे राग करू नका, तुमच्या हिताकरता तो रागवत असतो. त्याला काही प्रेम नाही. बोला ना, पितृतुल्य आपण आहात सर्वजण. प्रेम आहे त्याला. त्याला वाटतं आज जर याच्यावरती मी रागावलो नाही ना, तर भविष्यामध्ये याची सुद्धा वाटचाल चांगली होईल की नाही माहित नाही. काठी जोपर्यंत ओली असते तोपर्यंत वागते, आणि एकदा वाळल्यावर बोला पटपट 15 मिनिट अजून. काठी ओली आहे तोपर्यंत वागते, वाळल्यावर काय होते? मोडते, पण वाकत नाही. अशा लय काठ्या आहेत गावागावात, मोडायला आल्या पण अजूनही वाकल्या नाही. हे सुसंस्काराचं ज्ञान याच योग्य वयामध्ये ज्या बापानं किरण शेठला दिलं ना, त्या बापाचं आज देहावसान झालेले. कदाचित कधी कधी असताना किंमत नसेल कळत तुम्हाला मला आपल्या पित्याची. असताना नाही किंमत कळत, पण गेल्याच्या नंतर क्षणाक्षणाला उणीव जाणवते ना आपल्याला. आज बंगला आहे, गाडी आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, सगळं वैभव आहे. सगळं वैभव आहे आज सगळ्या या परदेशी परिवाराकडं. हे सगळं वैभव पाहण्याच्या करिता ज्या बापाची गरज होती तो बाप कुठे परिवारात? पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय. बापाला आनंद तेव्हाच होतो जेव्हा आपला पुत्र विजय घ्यायचं नाही. आपण जर इंद्रायणीमध्ये प्रवेश केला तर इंद्रायणी बाटेल असं म्हणणारी लोक होती ना. एक काळ ज्ञानोबारायने सुद्धा अनुभवला. पण ऐका, ज्या वेळेला माझी माऊली ज्ञानोबाराय संजीवन समाधी अवस्थेमध्ये ज्ञानोबारायने समाधी घेतली ना, आता 729वी समाधी आहे. मला सांगा, तो काळ ज्ञानोबारायने भोगला, अनुभवला. आज ज्ञानोबारायांच्या या समाधी सोहळ्याला लाखोच्या संख्येनं लोक आहेत, बरोबर. ज्ञानोबाराय जर पंढरपूरला निघाले ना, तर किमान 10 ते 15 लाख जनसमुदाय ज्ञानोबारायांच्या मागे पुढे आहे. पाहिलंय आपण सर्वांनी. ज्ञानोबाराय पंढरपूरला जेव्हा गेले असतील तेव्हा अनवाणी पायानं गेले, पण आज एवढं मोठं वैभव माझ्या ज्ञानोबारायचं आहे.
का आज ज्ञानोबाराय पंढरपूरला निघाले ना, तर ज्या अनवानी पायानं ज्ञानोबारायांनी वारी केली असेल त्या ज्ञानोबारायांच्या पादुका पाहाल तर आज त्या पादुका चांदीच्या आहेत, चांदीच्या. विश्वास नसेल तर आळंदीत गेल्यावर पहा. बरोबर का? आज त्या पादुका चांदीच्या आहेत. आणखी पुढे ऐका, आणखी ऐका. पादुका चांदीच्या आहेत आणि मग त्या पादुका ठेवायच्या कुठं? म्हणून त्या पादुका ठेवण्याच्या करता जी पालखी बनवली ती पालखी सुद्धा चांदीची. बोला बोला, चांदीचीच आहे. चांदीच्या पालखीमध्ये चांदीच्या पादुका विराजमान आहेत. आता ही चांदीची पालखी ठेवायची कुठं हाही प्रश्न आहे. मग जी पालखी रथात ठेवायची ना, त्या ज्ञानोबारायाच्या रथाला सगळा जो वरचा मोलामा दिलेला आहे ना, आवरण आहे ना, हे सगळं आवरण चांदीचं आहे. एवढंच नाही, आणखी पुढे ऐका. चांदीच्या रथात ज्ञानोबाराय विराजमान झाली. त्या चांदीच्या रथाला बैल जोडी कोणाची लावायची ना, म्हणून आळंदीकरांमध्ये 10-10 लाख रुपयाचे निलाव आज होतात. का माझी बैल जोडी ज्ञानोबारायच्या रथाला लागली पाहिजे. आणखी ऐका, असा काळ उपभोगला माझ्या ज्ञानोबारायांनी. असा काळ. खरं तर ज्ञानोबारायांकडे श्रीमंती कमी नाहीये. त्यांना जेवढ्या उपमा द्याल, साधकांचा मायबाप, कैवल्याचा, बोला जीवीचा, जिव्हाळा, जेवढ्या उपमा देणं शक्य आपल्याला त्या सगळ्या कमी पडतील. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. हे सामर्थ्य ज्ञानोबारायांकडे. ज्ञानोबारायांच्या दारातला पिंपळ सोन्याचा आहे. आणखी सगळ्यात मोठी श्रीमंती आजची सांगतो आपल्याला. आज जर आपण आळंदीमध्ये गेलात, आज या मिनिटाला जा, ज्या ज्ञानोबारायांच्या दारातला पिंपळ सोन्याचा आहे, पण तो आता आपल्याला सोन्याचा दिसत नाही म्हणून कदाचित काही लोक मानत नसतील. अरे नसेल विश्वास आपला, आहे आमचा विश्वास आहे, पण जरी नसेल आपला विश्वास ना, दर्शन घ्या आणि प्रदक्षिणा करत असताना वरती कळसाकडे एकदा पहा, एकदा कळसाकडे पहा. आज ज्ञानोबारायांच्या मंदिरावरती जो कळस बसवलाय ना मागच्या वर्षी, तो कळस 22 किलो सोन्याचा आहे. किती किलो? किती किलो? 22 किलो. हो, 22 तोळे नाही, 22 किलो सोन्याचा आहे. हे वैभव फक्त ज्ञानोबारायांना आज प्राप्त आहे. मला सांगायचं आपल्याला, नाईव असताना माणसाला किंमत कळत, पण गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आज नक्की किरण शेठला कदाचित उणीव जाणवत असेल आपल्या बापाची, की ज्या बापानं एवढे कष्ट केले. स्थिर नव्हतेच, जागेवर कधी वडील थांबलेच नाही. इकडं काम तिकडं काम, राबायचं, कष्ट करायचं. भगवान भोलेनाथांवरती खूप श्रद्धा होती. बरं, खूप श्रद्धा होती. म्हणून तर नित्य सोमेश्वरांचं दर्शन त्यांच्या वडिलांचं होतं. मला असं वाटतं सुसंस्काराचं ज्ञान ज्या बापानं आज या परिवारामध्ये रुजवलं ना, आज तो बाप परिवाराला सोडून गेलाय. नक्की उणीव आहे. महाराज म्हटले, जो 1-1 रुपया जोडतो, 1-1 रुपया जोडतो, जपून ठेवतो, साठवतो, स्वतः करता नाही तर तो फक्त आणि फक्त आपल्या परिवाराकरता, आपल्या मुलाकरता. आज मी जर राबून 1-1 रुपया जोडून जपून ठेवला ना, तर भविष्यात माझ्या पोराला दुसऱ्याच्या दारात हात पसरवण्याची वेळ येता कामा नये. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जपून ठेवतो, साठवून ठेवतो. आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी. जो स्वतःचा शरीराचा प्रपंचाचा कधी विचार करत नाही, ज्याच्या अंतकरणामध्ये भावना असते मुलाविषयी, अरे माझा मुलगा सुखी समाधानी आनंदी राहिला पाहिजे ना, याच्याकरता मला कष्ट झाले तरी चालतील, मला यातना झाल्या तरी चालतील, पण माझं बाळ सुखी राहिलं पाहिजे, ही भावना त्याच्या अंतकरणामध्ये असते. म्हणून तो राबत असतो. 1-1 रुपया जपून ठेवत असतो. म्हणून तर आज हा सगळा परिवार सुखी समाधानी आनंदी जीवन जगतोय ना.
हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. हिंदी समजते, परदेशी परिवारामध्ये बऱ्यापैकी हिंदी पण बोलली जाते, बरोबर. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. उपकार जिनके लाखों है, इस राज को मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटि का बनाया है, ये लाख नहीं खाक है सब, इस राज को मत भूलना. उपकार जिनके लाखों है, इस बात को मत भूल. आयुष्यभर परोपकार आपल्या लेकरावरती जो करत असतो तो बाप असतो ना. म्हणून महाराज म्हटले त्याच्या ऋणात नाही आपण उतराय झालं पाहिजे. जायचं तर आपल्याला आहे. कोणाला राहायचं इथं सांगा बरं. कोणाला इथं राहायचंय या मृत्यूलोकात कायम स्वरूपी? कोणालाच नाही. प्रत्येकाला जायचंय. ज्ञानराज महाराज तुम्ही रात्री पुण्यावरून आले बरोबर ना, आणि आता परत पुण्याला जायचं. ऐका, मला असं वाटतं थांबायचंय तर कोणालाच नाहीये. जरी इच्छा नाही तुम्हाला, मला मरणाची पण मरायचंय. आज मेला पंजा मेला बाप मसला गेला. आज मेला पंजा मेला बाप मसला गेला. देखत देखत ना तू पण, देखत देखत ना तू पण, तोही पैसा झाला. उठा उठा आमच्या सगळ्या गुरुजनांकरता. वाह वाह. इच्छा आहे राहायची पण राहता येत नाही. का राहता येत नाही? वाढ वडील गेले तर आम्ही कसं राहू? आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला. बरोबर. कोण कोण गेलं? आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला. हो देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठीभय आले मोठे. उठा उठा जागा पाठीभय आले मोठे. अरे जागवा. तुमच्या माझ्या घरातली गेलेल्या वाडवडिलांची यादी. आजा पंजा बाप नातू पणतू. आता नंबर आपला. तुमचा अजूनही विश्वास नसेल पण नंबर आपलाच आहे. जाधव सर आता नंबर हा आपलाच आहे. लय वर्षातून दिसले. ऐका, मला असं वाटतं जायचंय आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस. प्रत्येकाला जायचंय. महाराज म्हटले लाख मोलाचा नरदय मिळालाय तो सगळ्यांना मिळेलच असं नाहीये. हो भाग्यवान आहोत. माणसाच्या योनी जन्माला आलात. कदाचित जर पशुपश्वादिकांच्या योनी जन्माला आला तर आपल्याला हे पिंडदान, ज्ञानदान, अन्नदान, कीर्तन, श्रवण, भजन करायला मिळेल. नरदेह दुर्लभ झाला. नरदेह दुर्लभ टाळी वाजवा, टाळी टाळी. वर्षाची गणना, वर्षाची गणना. अशा चाली म्हटले तर मग काही 1 वाजेपर्यंत सुटणार नाही. पण तरी मी वेळेत संपवणार आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
आणि लाख मोलाचा नरदेह नर्तन नर शरीर आपल्याला मिळालं ना, जर ज्या देवानं भजना करता दिलं, आपण जर भजना करता वापरत नसाल आणि फक्त निरर्थक भोजनामध्ये वापरत असाल, तर महाराज म्हटले काय उपयोग आहे? औटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया. ज्या देवानं दिलंय त्याच्या भजना करता दिलं, पण निरर्थक खाण्यापिण्यामध्ये जर व्यर्थ वाया घालवं लागलो ना, महाराज म्हटले मग उपयोग नाही रे बाबांनो. हा उपदेश करतात संत आपल्याला. बरं, आडराणाला अधपतनाला भरकटत चाललेल्या समाजाला सन्मार्गाला लावण्याच्या करिता खऱ्या अर्थानं संत तुम्हाला मला उपदेश करत असतात. आजच्या अभंगात तुकोबारे आपल्याला जो उपदेश करतात ना, महाराज म्हटले भाग्य आपलं सगळ्यांचं. ऐका, या पंकज लॉन्स मध्ये आपण जेवढे उपस्थित आहेत, जे बाहेर आहेत, सगळ्यांचं भाग्य आहे का आपण माणूस म्हणून जन्माला आलात. माणूस म्हणून जन्माला आलात, पण मानव जन्माची सार्थकता ज्यानं होणार आहे ना, कदाचित जर आपण साध्य करत नसाल, भजन करत नसाल ना, तर ते करण्याकरता प्रवृत्त तुम्हाला मला संत करत असतात. महाराज म्हटले लाख मोलाचा मिळाला आहे, पण याची सार्थकता करून घ्या. आजपर्यंत भजन केलं असेल नसेल, आतापर्यंत जवळजवळ 1.25 तास झाला, 1.5 तास झाला कीर्तन सुरू होऊन, अजूनही भजन केलं असेल नसेल, किमान आता तरी सावध व्हा, आता तरी भजन करा. महाराज अभंगाच्या आता तरी पुढे हाच उपदेश, आता तरी पुढे हाच उपदेश, आता तरी पुढे हाच उपदेश, आता तरी पुढे हाच उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, सकाळच्या माया माझे मानव जन्माच्या सार्थकतेचा उपदेश संत करतात. महाराज म्हटले आता तरी जागे व्हा, म्हणा आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. ही आयुष्याची सार्थकता त्यानंच होणारे जेव्हा आपण देवाचं भजन करणारे. मग एकदा सगळ्यांनी प्रेमानं भजन करा. विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, हरी विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा जय 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 ढोबार रकुमाई. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हा उपदेश करतात कसं. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुल्याले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त शुद्ध ठेवा, अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी श्रद्धा ठेवा. नक्की आपल्याही जन्माची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाहीये. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. आपलं हित त्याच्यातच आहे. कशात? देवाच्या चिंतनामध्ये. म्हणून त्याचं चिंतन करा. सगळ्यात महत्वाचं, लाभाची अपेक्षा सगळ्यांनाच असते. शेवट करतोय मी. माझ्या समोर असा माणूस नाही का त्याला अपेक्षा लाभाची आहे. सांगणाऱ्यासह बस.
सांगणाऱ्यासह ऐकणारा प्रत्येक जण क्षेत्र कोणतंही असू द्या, कोणीही फायद्याशिवाय कोणतंच काम करायला तयार नाही. प्रयोजनम मनोदिश्यन मंदोहपी प्रवर्तते. मंद बुद्धीचा माणूस सुद्धा शेठजी फायद्याशिवाय कोणतंच काम करत नाही. ऐका, मला अभंगातला फायदा आपल्याला सांगायचा आहे. एखादा मंद बुद्धीचा आहे त्याला एखादं काम सांगा बरं. आपल्याकडे असेही भरपूर कामगार आहेत बरोबर, ज्याला बिचारायला काही कळतच नाही, पण तरी आपण त्याला म्हणतात जाऊ द्या. नाही त्यानं थोडंफार कमी काम, हे मी पाहिलंय बरं, मी पाहिलंय माझ्या घरच्या छोट्याशा कामावर. हा, अशी पोरं असतात त्याला काही कळत नाही, पण हे म्हणतात जाऊ द्या महाराज, त्याला कळत नाही पण आपल्याला कळतंय ना. गरीब आहे, आपण जर त्याला बाजूला काढलं तर तो कुठं जाईल, काय करेल, त्याला कोण कामावर घेईल. त्यापेक्षा असेही शेकडो कामगार त्यांच्याकडे आहेत. हो, खूप आहेत. मला सांगायचं आपल्याला, ज्याला कळत नाही त्याला एखादं काम सांगून बघा. समजा गुरुवारचा बाजार, आपण आपल्या शेतातनं एखादा माल आणलाय आणि त्याला सांगा भाऊ एवढी गोणी, संदीप महाराज बरोबर, एवढी माझी काय कोबीची गोणी बाजार तळात तिथं माझ्या जागेवर नेऊन ठेव. त्याला काहीच कळत नाही तरी तो ठेवतो का हो? तो काय म्हणतो, ठेवतो, पण मला काय देणार? मंद बुद्धीच्या माणसाला सुद्धा फायद्याची अपेक्षा आहे. पुढे ऐका, मग जर लाभाची अपेक्षा सर्वांनाच आहे तर आज या परदेशी परिवारानं मोठ्या कष्टातनं आणि श्रद्धेनं एवढा मोठा कार्यक्रम केलाय ना, तर आज मला खात्रीनं माहिती आमच्या किरण दादाला, त्यांचे बंधू सुरेश दादा आदी करून सगळ्या परिवाराला, आमच्या भाभी असतील, या सगळ्या परिवाराला सुद्धा लाभाची अपेक्षा आहे. काय लाभ होणार? ऐका, तुकोबराय म्हटले, तुका म्हणे लाभ होयतो व्यापार, करा काय फार शिकवावे. आपण जे कार्य करत आहात आपल्या वडिलांच्या कृपा आशीर्वादानं, आपली जी सेवा सुरू आहे, आज तालुक्यामध्ये आदरानं नाव घेतलं जातं समर्थ कन्स्ट्रक्शनचं. का तर सेवा प्रामाणिक आहे, आणि म्हणून अशीच सेवा जर आपल्या जीवनामध्ये प्रामाणिक असेल, आणि मला खात्री ती राहील का, तर कृपा आशीर्वाद याच मायबाप जनतेचा आहे, वाडवडिलांचा आहे, का ज्यांनी सुसंस्काराचं बीजारोपण योग्य वयात केलंय. शिक्षण त्यांचं जास्त नाहीये हो, ते आमचे पप्पू दादा कायम सोबत असतात, म्हणजे ते एक विचारानंच जास्त आहे. त्यांचे बंधू असतील, या सगळ्यांचं सगळं काम चालतं. मला असं वाटतं शिक्षण नाही जास्त, पण अनुभव एवढा घेतलाय. हा, ते पण सांगायला कधी लाजत नाही. ते म्हणतात महाराज 6वी 7वी 6वी पर्यंतचं शिक्षण आहे, पण शिक्षण कमी आहे, पण अनुभव बापाच्या कृपेनं एवढा मोठा मिळाला का आज समाजामध्ये किती मोठं काम असू देत का आदरानं त्यांचं नाव घेतलं जातं. जा का तर तो अनुभव आपल्या पदरी आहे. म्हणून तुकोबराय सुद्धा म्हणतात, तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार. आपल्यालाही लाभाची अपेक्षा आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत असाल ना, त्या वडिलांच्या कृपा आशीर्वादानं त्या क्षेत्रामध्ये, त्या व्यापारामध्ये आपलं नाव आणखी उत्तर मोठं झाल्याशिवाय राहणार नाहीये. का तर कृपा आशीर्वाद या सगळ्या मायबाप जनतेचा आहे. पण त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल? आजपर्यंत जी प्रामाणिकता आपण आपल्या जीवनात ती आपली आणि गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. बोला 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 ज्ञानेश्वर. ऐका, आज या ठिकाणी या पंकज लॉन्समध्ये एरवी आपण लग्नाला येत असतो, पण आज एका कर्तृत्ववान पुण्यवान एका बापाच्या पित्याच्या या पुण्यस्मरणाला आपण उपस्थित आहात. बहुसंख्येने उपस्थित आहात. अध्यात्म क्षेत्रातील, त्यांच्या व्यापार क्षेत्रातील, कामगार क्षेत्रातील आपण सगळीच मान्यवर मंडळी, राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित आहेत. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कैलासवासी हरिभाऊ चिमणराव परदेशी अर्थात मुंडावरे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत असताना त्यांच्या पत्नी आहे कांताबाई हरिभाऊ परदेशी, त्यांचे मोठे चिरंजीव अर्थात श्री किरण शेठ हरिभाऊ परदेशी, त्याचबरोबर
श्री सूरज हरिभाऊ परदेशी, त्याचबरोबर त्यांच्या 2 बहिणी, त्यामध्ये सुनीताताई विशाल कुमावत आणि वनिता सचिन कुमावत. सुनबाई आहेत आमच्या भाभी सौभाग्यवती सोनाली किरण परदेशी. नातवंड आहेत प्रणव, प्रतीक, सायली आणि स्वामिनी. आदी करून या परदेशी परिवारावरती प्रेम करणारे आपण सर्वजण आहात. नक्कीच त्यांच्या वडिलांच्या जाण्यानंतर आपलं सर्वांचं प्रेम असंच या किरण शेठ आणि या सूरज आमचे भाऊ त्यांच्या सगळ्या या परिवारावरती आपलं असावं, हीच या ठिकाणी महामुनी अगस्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. खरं तर आधी थोडंसं वेगळं नियोजन, श्री गुरुवर्य इंदोरीकर बाबांचीच तारीख या निमित्त वारकरी शिक्षण संस्था कोतुळ, जी गेली आम्ही 4 वर्षापासून समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, गुरुवर्य दत्तात्रय महाराज भोर आणि रामनाथ महाराज जाधवबाबा यांच्या मार्गदर्शनाने चालवतो. तिथं आता 90 निवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या दिवशी आमचे किरण शेठ, पप्पू शेठ, त्यांचे बंधू, आमचे सर्वेश दादा सगळं त्या ठिकाणी आले होते. आणि म्हणून ते म्हटले आपल्याला विद्यार्थी सगळं या ठिकाणी छान सोहळा माझ्या वडिलांच्या या पुण्यस्मरणाचा करायचा आहे. मग ही सगळी टाळकरी झाली. पण मग गायक वादक काय, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि या परिवारावरती ज्यांचं विशेष प्रेम आहे असे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण ज्ञानराज महाराज पापळ, आपण या ठिकाणी त्यांचा सप्ताह चालू आहे लोणी काळभोर पुण्याला, बरोबर, हवेलीच्या तिकडं. परंतु ते रात्रीचा प्रवास करून कीर्तन संपून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्यालाही मनापासून परिवाराच्या वतीनं धन्यवाद. त्याचबरोबर या परिवारावर ज्यांचे उपस्थित आहात, आपल्यालाही मनापासून धन्यवाद. सगळे बालवारकरी विद्यार्थी, माऊली महाराज कोरडे आणि संगीत अलंकार हार्मोनियमची गोड अशी सेवा देणारे हरिभक्तीपरायण गायनाचार्य संदीपजी महाराज थोरात, आपण उपस्थित आहात. आणि स्पीकर व्यवस्था आदरानं ज्यांचं नाव घेतलं जातं त्यांचाही सगळा मंडप सिस्टम तिकडं सुरू आहे इंदोरीला, पण तरी बाकी सगळं सिस्टम या ठिकाणी आपण ऑपरेटिंगला घेऊन आलात. आमचे घोलप सोमेश्वर साऊंडचे चंद्रकांतची घोलप, हा सगळा मेळ ज्यांनी जमवला. खरं तर किरण शेठची आणि पप्पू शेठ यांची आमची मैत्री होण्याला मध्ये कोणतरी धागा असावा लागतो. खरं तर ते आमच्या सर्वेश दादा बाळसराफ, सर्वेश दादाचा साधकाची माऊली हा यूट्यूब चॅनल जो महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे, लाखोचे ज्यांचे फॉलोअर्स आहेत, असं मोठ्या मोठ्या नामांकित कीर्तनकारांचं कीर्तनाचं शूट जे करतायत ते आमचे सर्वेशजी दादा बाळसराफ. त्यांच्या प्रेमातनं या परदेशी परिवाराची ओळख झाली आणि आज ते एवढं